एक विजय प्रस्थापित केला. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये पाहतो आज तालुकानियातील ही संघ आपण पाहिले. स्पृहा 11 अलिबागनं पहिला सामना जिंकला, कर्जत संघाला पराभूत केलं. आज आपण पाहतोय 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस खानवल्या संघानं विश्वजित म्हात्रे सूरज पाटील, सलामीची जोडी गोलंदाज अक्षय पाटील उर्फ मोने. अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो आपण या सर्व खेळाडूंना. हा चेंडू ड्राइव्ह करतो लॉंग ऑफ कडे. यस, विश्वजितची ही धमाकेदार सुरुवात, चौकार. डीजे एचडीसी स्टम माइक सुद्धा आपण पाहतो 24 ला इव्हेंट अप्रतिम ही आपण पाहतोय मोमेंट. ऑन साइडला आणखीन एक धडाका डीप स्क्वेअर लेगला. आज विश्वजित अभ्या थांबत नाही, आज त्याची बॅट बोलते आणि अक्षय पाटील मोन्यावर हे आक्रमण. बॅक टू बाउंड्रीज. मागच्या सामन्यामध्ये सलग 4 चौकार होते, त्यानंतर सलग 4 षटकार होते. आज धुव्वाधार खेळले, आज प्रचंड मूड मध्ये. पुढचा चेंडू अक्षय पाटील मोन्या. स्पृहा 11 अलिबागनं टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय फील्ड. विश्वजित पुन्हा एकदा आक्रमण, ड्राइव्ह करतो डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, पाठलाग होईल. 3 चेंडू मध्ये 3 चौकार. कमालीची बॅटिंग. विश्वजित मात्र अभ्या आज आक्रमक खेळानं खुश करतो. फुटवर्क, टायमिंग, कॅपमधून पॉवर प्ले मध्ये ही धुलाई सूर्य. अक्षय पाटील मोन्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या एकूण 12. सुरुवात चांगली आहे 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस खानवलं. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा नकार देताना सूरजनं सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला. 2 षटकार आपल्या बॅट मधून दाखवले. सलामी वीर आहे, त्याच्याकडून सुद्धा संघाला चांगल्या अपेक्षा असतील. अक्षय पाटील मोन्यावर थोडं दडपण आहे, कारण समोरचा जो फलंदाज आहे जो नेहमी आक्रमकतेसाठी ओळखला जातो, त्याला थांबवणं सुद्धा एक जबाबदारी आहे. ते काम करतो अक्षय मोन्यात. ऑफ स्टंप वरून चेंडूला भेदक मारा होता. वेगवान चेंडू, स्ट्रेट चेंडू होता. बीट करताना फ्रंट फुटला आला होता विश्वजित आंब्या. ऑन साइडला खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसलाय. पुढचा चेंडू अक्षय मोन्या. राऊंड विकेट ना. आता सावध फटका, धाव घेण्याची तयारी. इनसाइड सर्कल, फिल्डर रेडी. सामना पाहायला मजा येणार. अलिबागचे सर्व धुरंधर आहेत आणि एका बाजूला आपण पाहतो पनवेलची सर्व धुरंधर खेळाडू. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावफलक 4 षटकांचा सामना आहे. 13 धावा धावफलकावर. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहिली. 6 चेंडू मध्ये 13 धावा विश्वजित. 6 मध्ये वैयक्तिक 13 खेळतो आणि त्याच्याकडून संघाला खूप काही अपेक्षा असतील. ओव्हर नंबर 2. स्पृहा 11 अलिबाग कडून दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय सुमेध पत्रे. आणखीन एक धुरंधर गोलंदाज आहे. प्रचंड अनुभव त्याच्याकडे, व्यवसाय क्रिकेट खेळण्याचा तगडा अनुभव. आणि आज ही सर्व जे खेळाडू आहेत जे नेहमी व्यवसाय क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. सुमेध पत्रे
नेक्स्ट बॉल सूरज पाटील साठी ओ ऑन साइडला लॉफ करतोय. काय फटका खेळला बघा आज आपल्या अनोख्या स्टाईलनं. विश्वजित आब्या सूरज पाटील बॅक टू सिक्सेस. सुमेध पत्रेवर आपण पाहतो हल्ला झालाय. 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 26. सूरज पाटील 4 षटकांचा सामना. सर्व आमचे पुरस्कर्ते स्पॉन्सर्स यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. सुमित पुढचा चेंडू 2 षटकारानंतर इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. धावफलक टोटल 27. 24 ला इव्हेंट यश एंटरप्राइजेसची सलामीची जोडी. विश्वजित आब्याकडून संघाला आज अपेक्षा आहे. आज चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सलग 3 चौकार आले. धावफलक टोटल मजबूत स्थितीमध्ये. दुसरं षटक 27 धावा. ऑन साइडला ताकदीचा प्रचंड वापर केलाय. पॉवर जनरेट. आब्याचा हा तडाखा आज थांबत नाही. फटक्यांवरती फटके अगदी पहिल्या सामन्यापासून पूर्णपणे सेट झालाय. 4 धावेने धावफलक फ्रंट फुटला आले आणि हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. फुटवर्कचा वापर करणं, ऑन साइडला आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळणं. तीक्ष्ण नजर होती आणि हा फटका खेळला. टोटल धावफलक 31. सेकंड ओव्हर. विश्वजित 3 चेंडू मध्ये 13. विश्वजित मात्र 8 चेंडू मध्ये 18. 31 धावफलकावर. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस खानावल्यानं बॅटिंग केली. तब्बल 89 धावांचा रतीप उभा केला होता. मात्र हा सामना आता 4 षटकांचा आहे. समोर तेवढाच बलाढ्य संघ आहे स्प्रुवा वॉरियर्स अलिबाग. आक्रमण. ग्रेट स्ट्रोक. दॅट इज अ टॉप शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आब्याचा आकर्षक फटका. काय फटका खेळला बघा. फुटवर्क कमालीचं. गुडघं टेकला आणि त्यानंतर ऑफला फटका. एवढा सोपा नसतो हा फटका खेळणं आणि तो फटका खेळला. गुड बॅटिंग. प्युअर बॅटिंग पाहायला मिळतं. आज गोलंदाजांवर तो हल्ला चढवतोय. 2 षटकानंतर एकूण धावफलक 37. 9 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान सुद्धा पाहूया. 4 चौकार आहेत आब्याच्या बॅट मधून. 1 षटकार आणि या सामन्यामध्ये सुद्धा तोच प्रयत्न असेल. चांगली धावसंख्या होणं. 2 षटकानंतर धावफलक आपण जरूर पाहिलं. टोटल 37. 9 चेंडू मध्ये 24 वर खेळतो. कारण रन रेट पाहिला तर सरासरी चांगली आहे. सुमेध पत्रेच्या षटकामध्ये 24 आल्या तर अक्षयनं दिल्या 13 धावा. मयूर तिसरे षटक समीर आलाय. स्प्रुवा 11 अलिबाग कडून हे षटक तो हाताळतोय. समोर उभा आहे सूरज पाटील. हा चेंडू फटका फसलाय मात्र सुरक्षित झेल होईल का. यस. गुड कॅच. काय झेल टिपला. आदर्श पाटील तिथे होते. वेगानं धाव घेतली आणि त्यानंतर हा पकडलेला झेल.
विकेट हवी होती. बॅटिंग टीम 24 ला इव्हेंट यश एंटरप्राइजेस. धावफलक टोटल 37. विश्वजित म्हात्रे 9 चेंडूमध्ये 24 वर खेळतोय. त्याच्याकडून संघाला खूप मोठी अपेक्षा या सामन्यात सुद्धा, कारण या सामन्यामध्ये सुद्धा विजय हवाय. एक विजय मिळवलाय एक सामना जिंकल्यानंतर. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडा चेंज केला. पहिल्या सामन्यामध्ये ओमकार पाटील मुरबी जो या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये सलामीला आला, मात्र यानंतर विकेट नंबर आपण पाहिलं त्याला 3 वर तो येतो खेळण्यासाठी. थर्ड ओव्हर समीर. स्पृहा 11 अलिबाग. सामना चुरशीचा होईल, चर्चा होते दोघांमध्ये. विश्वजित पूर्णपणे सेट झालं. अमित बॉलर नेम अमित आहे. एक्स्ट्रा प्लेयर किंवा सपोर्टर्स असतील तर आपण आलात तरी चालेल. (37) ओमकार पाटील स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला ट्राय करतोय, दूरवर फिल्डर आहे, कठीण होतं चेला डाऊन. चेंडू त्यानंतर पाहायला डिफिकल्टी झाल्या. 4 धावा मिळतील. 4 ने धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स 41 रन्स. चांगली धावसंख्या. आघाडी मिळत असताना धावसंख्येचा वेग वाढवतोय ओमकार. गुड स्ट्रोक, बिग शॉट, नो चान्स. आणखीन एक हा सुपर स्ट्रोक, सुपर 6 षटकार. स्क्वेअर लेग कडून प्रयत्न नक्कीच झाले होते, मात्र कठीण होता. आणि या 6 धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सर्कल. टोटल रन्स एकूण धावा 47. 47 ऑन बोर्ड. 47 धावा. 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस खानावले विरुद्ध स्पृहा वॉरियर अलिबाग यांच्यामध्ये होणारी लढत. अमितचे षटक, विकेट, चौकार, षटकार. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा पूर्वार्ध. ऑन साइडला प्रयत्न करतो सिंगल. धावफलक टोटल एकूण धावा 48. 48. विश्वजित वर सर्वांच्या नजरेत 9 चेंडूचा सामना केला. आता बऱ्याच वेळानंतर येतो स्ट्राइक एंडला. ओ सर्ज टोकला, पूलचा फटका स्क्वेअर लेगच्या वरून. अभ्या आज जसं ठरवतोय त्याच पद्धतीनं तो फटकेबाजी करतोय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 3रं षटक प्रगतीपथावर. फ्रंट फुटला आले बघा. उत्तम फुटवर्क आहे. नजर आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण रेडी राहायचे. चोपन्न धावा. बॅटिंग करत असताना 50 रन्स कंप्लीट. 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस 50 धावा पूर्ण होऊन 54 वर पोहोचल्या. मागच्या सामन्यामध्ये 89 होतं. पुढच्या दोन्ही संघांना टॉस साठी आम्ही कॉल करतोय. नाविश 11 विचुंबे आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण टॉस साठी या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 54. राऊंड विकेट. आब्या व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. अफलातून क्लास खेळतो आज. आज आपल्या अनोख्या स्टाईलला मैदानावर हुकूमत दहशत दाखवते. आज स्क्वेअर लेगला तुफानी फटके, स्ट्रेट ड्राईव्हचे फटके, पूलचे फटके, कव्हर ड्राईव्ह. चौफेर मैदान तो गाजवतोय. गल्लो फुल टॉस स्लॅश करतोय. गुड स्ट्रोक. कुठलीही संधी नाहीये. तीन षटकानंतर धावफलक आहे 60. 11 चेंडू मध्ये 36 वर खेळतो विश्वजित. अभ्याला आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक खेळला 55. मागच्या सामन्यामध्ये 55. या सामन्यामध्ये 36.
या वर्षी सुद्धा भरपूर फॉर्म मध्ये विश्वजित मात्र अभ्या 60 डावा. शेवटचं षटक. आणखीन एक व्यावसायिक आपण गोलंदाज पाहतो आर्यन खारकर. यंग टॅलेंट आहेत. आर्यन खारकर. गुड बॉलिंग थांबवतो. आर्यनला माहिती आहे अगदी गोलंदाजानं मार खाल्ला. आता अपेक्षा इथून दाफलक थोडं स्कोर थांबवणं. डॉट बॉल. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या. आर्यन खारकर. ओमकार पाटील 4 चेंडूमध्ये 11 वर तो वैयक्तिक खेळतो. आर्यनवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न फसला. स्विंग चेंडू होता. थोडा मध्यम गती होती आणि ओंकार जो ऑन साइडला खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. ही विकेट मिळाली आर्यन खारकरला. स्पृहा वॉरियर्स अलिबाग साठी किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीचा आनंद घेत असताना दुसरा धक्का. राईट अप ओव्हर द विकेटनं जसा आर्यननं चेंडू डिलिव्हर केला ऑफ स्टंपला ठेवला थोडी उसळी होती आणि तो प्रयत्न फसला ओंकारचा. प्रफुल्ल पाटील चांबो सरकल्या 2 विकेट. 4 चेंडू आता बाकी आहेत. 60 डाव आहेत. विश्वजित 11 चेंडू मध्ये 36 वर खेळतो. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. साठ डाव आहेत. 6-0. आर्यन खारकर राईट आर्म ओव्हर द विकेट न चांबो पुन्हा सुरुवात केली. वेलकम 6. आर्यन वर मगाशी सुद्धा जसा प्रफुल्ल चांबो आला. डावाची सुरुवात नेहमी एका अनोख्या मोठ्या फटक्याने करतो आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र होतं. ओंकार पाटील बाद झाल्यानंतर जसा चांबो आला. बोर्ले कामासाठी क्रिकेट खेळलाय. तालुका नियासाठी खेळलाय. 24 लाईव्ह साठी व्यावसायिक क्रिकेट त्यांनी खेळला आणि आज 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस खानावलेसाठी. मागच्या सामन्यामध्ये रनआउट झाला. धावबाद थोडासा निराश होता. मात्र आता आल्या आल्या प्रफुल्ल पाटील चांबो सुरुवात केली षटकारानं. अभय 11 चेंडू मध्ये 36. चेंडू शिल्लक 3 धावा. दाफलकावर 66. 66. आर्यनवर आणखीन एक हल्ला. लांब लचक बिग शॉट. सुपर पॉवर शॉट. फटका खेळल्यानंतर तर आजचे बॉल बॉय वीरू गावण. प्रफुल्ल पाटील काय बॅलन्स होतं. शरीराचं संतुलन अप्रतिम होतं. मनगटामध्ये ताकद होती आणि अप्रतिम फटका खेळला. आर्यन खारकर पुन्हा एकदा हो स्लॅश करतोय. सुपर. काय तीक्ष्ण नजर होती. वेल टायमिंग. खुश करतोय बघा. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. बॅटिंग आवडली असेल तर चांबोचं कौतुक झालं पाहिजे. 3 चेंडू मध्ये 1 डीप लॉंग ऑन कडे डीप स्क्वेअर लेग आणि हा पॉइंटच्या वरून क्लासिक स्ट्रोक. सीमा रेषेलगत होता. धावफलक पुन्हा एकदा मजबूत आहे. 78. खोदून काढला. स्टेट हिट. अक्षय पाटील मोहन आहे तिथे. लॉंग ऑफला निघाले 2 धावेसाठी. गुड बॅटिंग. आर्यन खारकरचे षटक सुद्धा महागड राहिलं. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 24 आल्या. 23 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये त्यानंतर हे आर्यनचं षटक 20 धावांचं राहिलं. टॉस बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर 1 ओव्हर आम्ही कमी करणार आहोत. तर दोन्ही संघनायक याची नोंद घ्या. टार्गेट 80 झाल्यात. 81 करायचे. चला विनोद स्पोर्ट्स काउंटर
इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी या सूचनेकडे आपण लक्ष द्या. विनोद स्पोर्ट्स गावठाण. हॅलो हॅलो ची चला विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि नाविश 11 विचुंबे टॉस साठी आपण करणार आहोत. चला दोन्ही संघनायक लवकर या. नाविश 11 विचुंबे कॅप्टन या लगेच. दीपक पाटील सर जॉईन झालेत. कंटिन्यू सामना आपल्याला लगेच सुरू करायचे कारण आणखीन काही मॅचेस बाकी आहेत. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि नाविश 11 विचुंबे यांच्यामध्ये लढत होईल. मी केनी साहेबांना विनंती करेन. राम केनी साहेब या आपण. तर कुणाल आलेत. नाविश अक्षय 11 विचुंबे आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण यांच्यामध्ये टॉस होणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. एक ओव्हर टेप बॉल. कॉल आलाय किंजन्स ट्रॉफी आणि यस टॉस जिंकलाय नाविश 11 विचुंबे संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. एक ओव्हर आपण टेप बॉल सुद्धा पाहणार आहोत. मॅच कडे वळतो. ओव्हर टू कंटिन्यू दीपक सर. थँक्यू. हॅलो थँक्यू सो मच सागरजी मांडवकर. थँक्यू सो मच प्रवीणजी दुगाडे. यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सामना आपण पाहत आहे दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये स्पृहा 11 अलिबाग. प्रत्येक संघाने खरं तर वेळेवर उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. महत्वाची सूचना अशासाठी की या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा टेप बॉलचा प्रयोग केला जातोय आणि इन बिटवीन जेव्हा टॉस उडवला जातो तेव्हाच आम्ही तुम्हाला टेप बॉल चॉईस करण्यासाठी देतोय. आणि जर कॅप्टन आले नाहीत तर जो आयोजक देतील तोच बॉलवर तुम्हाला खेळावा लागेल. हे फिक्स्ड आहे आणि त्याची जी काही पेनल्टी सुद्धा असेल ती सुद्धा तुम्हाला त्या स्वरूपात लागू शकते. परंतु हा एक नुकसान तुमचा होऊ शकतो. म्हणून अगोदरच पुढच्या दुपारच्या सत्रातल्या संघांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण बरोबर जसं इनिंग ब्रेक होतोय ना तसं आपण टॉस घेतोय. तर इनिंग ब्रेकच्या अगोदरच तुम्हाला पोहोचायचं आहे इकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये. ही फार महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवतोय. तर पहिल्यांदा 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले संघानं मजबूत धाबा चेपल्यात. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 80 धाबा. त्याच्यामध्ये विश्वजित मात्रे अभ्या 11 बॉलमध्ये 36. सूरज पाटील वाघिलोड्याचा त्यानं 4 बॉलमध्ये 13. त्यानंतर मुरबीच्या ओंकार पाटीलनं 5 बॉलमध्ये 11 आणि चांबो प्रफुल्ल पाटील त्याने 4 बॉलमध्ये 20 धावा. 500च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये कोसळला. 80 धावांची खरं तर ही इनिंग 81चा चेस करायचा आहे. लॉंग चेस आहे स्पृहा वॉरियर अलिबाग साठी. विश्वजित मात्रेचा सुपर डुपर फॉर्म या स्पर्धेमध्ये आणि मोसमाच्या सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये फॉर्मला येणं फार गरजेचं आहे. मी सकाळी सुद्धा उल्लेख केला होता की या मैदानावरच्या खेळी या मैदानावरचा तुमच्या ज्या इनिंग्स आहेत हा एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळतो. आत्मविश्वासानं मैदानामध्ये खेळता येतं.
एक्क्याऐंशी धावांचा लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये अक्षय पाटील आणि अक्षय मात्रे, अर्थातच मोन्या आणि अबू अशी सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस कडून. संकेत पाटील मॅन फ्रॉम मुरबी, खारघरचा खेळाडू, परंतु अगदी कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये खरं तर अनेक खुल्या गटातील स्पर्धा मात्र हा खेळताना सातत्यानं दिसला. अनेक राज्यांमध्ये नेहमीच त्याचा प्रवास राहिलाय. मोठी मागणी या खेळाडूला ओपन जगतामधून आहे. पहिला बॉल संकेत पाटीलचा. मोन्यासाठी हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा ग्लास काढायच्या तयारीमध्ये होता. लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाते. स्टंप माईकचा आवाज टॉक टॉक तुमच्यापर्यंत जरूर ऐकायला मिळतोय. हे इनोव्हेशन्स आहेत. वेगवेगळ्या कल्पकता तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. जस्ट फ्लिक केला होता विशच्या सहाय्यानं. स्क्वेअर लेगला थोडासा कॅज्युअल अप्रोच होता आदित्य पाटीलचा. हा थ्रो परंतु तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा पूर्ण झाल्यात. विश्वजित मात्र थोडासा चिडतोय त्याच्यावर. हे स्वाभाविकच आहे, कारण 81 जरी मोठं टार्गेट जरी असेल तरी सुरुवातीपासून दबाव टाकायचा आहे. हा दबाव फार मोठा अपेक्षित आहे. 2 धावा खातं उघडलंय अक्षय पाटील, अर्थातच मोन्या या फलंदाजानं. फुल टॉस आहे, भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संकेत पाटीलवर हल्ला चढवलाय. पहिला षटकार मोन्याच्या बॅटमधून. बऱ्याच वेळेला घडतात सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होतं आणि कधी कधी स्ट्राईक रोटेट झाली जी आपल्याला हवी नसते ती झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर षटकार येताना आपण प्रत्येक वेळेला आजपर्यंत पाहिले मैदानामध्ये. पहिला 2 चेंडू संपलेत आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. प्रत्येक षटकामध्ये 20.25 ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 20-21 या धावा घ्यायच्या आहेत आणि असं असताना मात्र सुरुवातीपासूनच आक्रमण करावं लागणार आहे. आज विश्वजित मात्रेचा खेळ संपूर्ण मैदानामध्ये फार चांगला राहिलाय. 91 धावा त्यानं सकाळपासून कुठल्यात या मैदानावर एकट्यानं. फक्त 25 बॉल मध्ये कमाल क्रिकेट खेळलाय विश्वजित मात्रे आज. संकेत पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना बॅक फुटवरून पूल केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू चाललाय. आणखीन एक षटकार येतोय. मोन्या ऑन फायर नाव. कारण हे करावंच लागणार आहे. सुरुवातीपासूनच आक्रमण हेच बचावाचं तंत्र या मॅच मध्ये हे ओळखलंय मोन्यानं आणि त्याच पद्धतीनं मात्र सुरुवात झाले. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15 या आकड्यावर. 3 बॉल मध्ये 14 धावांचं योगदान दिलंय ते मोन्यानं. स्पृहा वॉरियर लढावं लागेल एका योद्ध्याप्रमाणे. मोन्याला मात्र शेवटपर्यंत उभं राहून जर हा खेळ असाच सुरू राहिला तर 81 धावा सुद्धा पाहायला गेलं तर कमी पडतील 24 लाईव्ह इव्हेंटला. कारण या मैदानाचा आजपर्यंत इतिहास आहे. 5-5 षटकांमध्ये 100 धावा चेस होताना आम्ही कित्येक वेळेला पाहिल्यात. त्यामुळं हे मैदान आहे, स्कोरिंग ग्राउंड आहे आणि त्याचमुळे फलंदाजांची नंदनवन असणारी खेळपट्टी. म्हणून अनेक खेळाडूंना मात्र या मैदानावर खेळायला नेहमीच आवडतं. संकेत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बेचा हा चेंडू मिड ऑन क्लिअर करून चाललाय. वाडी स्ट्रॉंग बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. जिथे क्षेत्र मोकळं दिसतंय तिकडे मात्र खेळतोय सध्याच्या घडीला मोन्या आणि ही धावसंख्या मात्र पुढे लोटण्याचा प्रयत्न करतोय. आस्किंग रन रेट जो आहे 20.25 चा आणि सध्याच्या घडीला धावफलकावर धावा लागल्यात त्या 19 धावा. हेच करायचंय प्रत्येक षटकामध्ये. हे 20 टार्गेट डोक्यात ठेवावं लागेल. ते स्पृहा वॉरियर अलिबागला. संकेत पाटीलच्या पहिल्या 4 बॉलवर अवघ्या 19 धावा आल्यात. आणखी 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस मात्र एक्स्टर्न ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. नाईसली टायमिंग बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता कमाल स्ट्रोक होता. क्रिकेटच्या परिभाषेमधील पाहायला गेलं तर एक सर्वात सुंदर फटका मोन्याच्या बॅटमधून. आबा आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मात्र पाहायला मिळाला. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा भुरळ पडली असेल या फटक्यानं.
क्रिकेटच्या भाषेमधील तंत्रशुद्ध फटका मोन्याच्या बॅटमधून निघत असताना 23 धावा. हा बॉल थोडासा खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी संकेत पाटीलला सुटकेचा निश्वास टाकला असेल. इकडे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. विशाल तेच सांगत होता, अशा स्वरूपाची चेंडू पडणं फार गरजेचं होतं, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये आस्किंग रनपेक्षा जास्त धावा आल्यात. थोडीशी चर्चा, डिस्कशन्स विशाल जेतेकर कडून संकेतची, आणि त्याचबरोबरीनं मयूर त्या ठिकाणी आहेत. मयूर वाघमारे, गतवर्षीचा फॉर्म त्याचा आपण पाहिला, मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, एक ग्रेट ऑलराऊंडर म्हणून पनवेल तालुक्यामधून नक्कीच त्याचं नाव चर्चेत होतं. यंदाचा वर्षी नुकताच सीझन सुरुवात झाले. काही खेळाडू तर अगदी एखादीच टुर्नामेंट खेळलेत, काही 3-4 टुर्नामेंट झाल्यात. आणि असं असताना सुरुवातीलाच ही सगळ्यात महाराष्ट्रामधील मोठी स्पर्धा आली. 14 दिवस चालणारी स्पर्धा, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पंधरवडा या ठिकाणी साजरा केला जातोय. स्वर्गीय राजीव गांधी मैदान आदय सर्कलचं आणि पनवेल तालुक्यामधील एक लोकप्रिय मैदान म्हणून या मैदानाची नेहमीच ओळख राहिली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर 23 धावा लागल्यात आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय देवद एक्सप्रेस. मयूर वाघमारे गतवर्षी ISPL स्पर्धा खेळण्याची भाग्य त्याला मिळालं होतं. इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसला, परंतु त्याही पेक्षा गतवर्षी 2 4 व्हीलर ज्या खेळाडूंना आपल्या नावावर केल्या, तोच मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस आहे, अबूचा तडाखा, बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी, मिड विकेटच्या वरतून खेचलाय. मयूर वाघमारेचं जोरदार स्वागत. पहिल्याच बॉलवर षटकार. $29 29 धावा. टीट फॉर टॅट. काय प्रत्युत्तर दिलंय अलिबागच्या दोनही अक्षयनी. ही लोकप्रिय जोडी आहे खरं तर, मोठा चाहता वर्ग आहे. मोन्या असेल, अबू असेल, अलीकडच्या काळामध्ये पंकज जाधव म्हटला तर त्याची सुद्धा मोठी स्टार कास्ट. पंकज जाधवची बॅटिंग पाहण्यासाठी अक्षरशः क्रीडांगणावर गर्दी होत असते. हे अनेक वर्ष आपण सातत्यानं पाहत आलोय, त्यामुळं एक चांगली टक्कर देतोय. समोर पनवेल तालुक्यामधील सगळेच लोकप्रिय खेळाडू आहेत, परंतु 81 धावाचा चेस करण्यासाठी आम्ही सुद्धा कंबर कसले हेच दाखवणारे पहिले 7 चेंडू होते. वाघमारेचा वाईड यॉर्कर होता यावेळेस, मात्र भन्नाट वेगानं परफेक्ट पडला. प्रत्युत्तर नव्हतं अबूकडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. कमाल चेंडू होता. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. मयूर वाघमारे. मग मयूर वाघमारे गतवर्षी आपण पाहिलं अलिबागचीच एक मोठी स्पर्धा खेळत असताना करण अंबालाची जी विकेट काढली होती, आणि त्यावेळेस मात्र मयूर वाघमारेच्या त्या सगळ्या रिॲक्शन्स, तो सेलिब्रेशन अजूनही आम्हाला आठवतोय. हो, पूल केलाय समोरच्या दिशेला, हा पूल आहे. लॉंग ऑफला सूरज पाटील त्या ठिकाणी आहेत. हो, डायरेक्ट हिट झाला खरा, परंतु इकडे मात्र आणखीन एक संधी मिळाली दुसरी धाव चोरण्याची. आणि 2 धावेनं टीमच्या धावसंख्येत जरूर वाढ होताना दिसेल. मयूर वाघमारे हेच म्हणत असेल, एवढा परफेक्ट नेम लावण्याची गरज नव्हती, कारण इकडे एकच धाव गेली असते. परंतु कधी कधी हा नेम पुढच्यांदा रनआउट करताना उपयोगी सुद्धा येऊ शकतो. धावसंख्या आहे ती 31 धावा, 31. ओ, पूल करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चकलाय, बॉल निघालाय आणि सरळ जाऊन त्या ठिकाणी थांबलाय. तर दुर्दैव म्हणावं लागेल स्पृहा वॉरियर अलिबागचं. इकडे सिंगलच आली, एकेरी धाव. एवढीच काही ती अडचण या मैदानामध्ये आहे, आणि ती सगळ्यांनाच अडचण आहे. फक्त काहींना त्याचा फायदा होऊ शकतो, काहींना त्याचा फटका बसू शकतो, आणि तेच घडलं. स्कोर कार्डवर 32 धावा आहेत. 32 रन्स ऑन द बोर्ड. मयूर वाघमारे राईट आर्म ओव्हर द विकेट नमवण्यासाठी सोडून दिला. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. लेफ्ट केला होता, अंदाज चुकलाय मोन्याचा. चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपर
विश्वजित मात्रेच्या हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक केले पहिल्या बॉलवर षटकारानंतरचं हे कमबॅक आहे मयूर वाघमारेचं. मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्यात. एखादा मोठा स्ट्रोक बनवावा लागेल मोन्याला. 32 धावा धाव फलकावर आहेत. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. ओ यावेळेस लॉफ्ट केल्या बॉलला उंच गेलाय. संधी आहे मयूर वाघमारे जज करतात. ओ जेल टिपलाय. इट्स अ ह्यूज वन बिग ब्लो. मयूरनं भन्नाट झेल टिपलाय आणि मोन्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. अलिबागची पहिली विकेट गारद होत असताना अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर स्पृहा वॉरियर्स अलिबाग 1 गडी बाद 32 धावा. कमाल षटक हाताळलं मयूर वाघमारेनं. पहिल्या बॉलवर षटकार पडला म्हणून काय झालं. उर्वरित 5 चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगले करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तोच प्रयत्न त्यानं प्रामाणिकपणे केला. पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा देताना अक्षय पाटील मोन्याची सगळ्यात महत्वाची विकेट मात्र घेऊन गेलाय आणि आता मात्र हे अंतर वाढेल. आता पाहूया अंतर किती राहिले. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. 49 रिक्वायर्ड. आणि अशातच मैदानाच्या आतमध्ये अलिबाग तालुक्यामधील लोकप्रिय खेळाडू, मोठा फॅन्स वर्ग ज्या खेळाडूचा आहे, बुम बुम माट्या पंकज जाधव मैदानामध्ये शिरकाव करत असताना. पंकज जाधव म्हटला तर लांब लचक षटकार. चेंडू अक्षरशः हरवणं. एकदा त्याच्या बॅटला बसला ना तर चेंडू परत मैदानामध्ये येणं फार कठीण. असे षटकार मारण्यासाठी सुप्रसिद्ध हा खेळाडू. गोलंदाजी बार्कवर सज्ज होतोय. 3रं षटक घेऊन मान फ्रॉम धुंद्रे प्रसन्न पाटील. पहिलाच बॉल यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळला होता. पुलचा फटका. टायमिंग प्रॉपर नव्हतं ऑन साईडला. लॉंग ऑनचा फिल्डर मयूर जाऊन चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. अबूच्या बॅटमधून येत असताना स्कोर मूव्स टू 33 नाव. 33 धावा धाव फलकावर. अंतर कठीण होत चाललंय. 11 बॉल मध्ये 8 षटकार मारावे लागतील आणि पंकज जाधव मध्ये ती क्षमता जरूर आहे. माट्या परंतु समोर सुद्धा सध्याच्या घडीचा एक स्टार गोलंदाज उभा आहे प्रसन्न पाटील. त्याची गोलंदाजी खेळणं सध्या फलंदाजांना चॅलेंजिंग जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना भलताच स्विंग त्याचे बॉल्स होत असतात. मिडल स्टंप लेग स्टंप वर टप्पा ठेवायचा आणि त्यानंतर हातभर चेंडू बाहेर स्विंग करायचा. हा खरं तर नैसर्गिक स्विंग या गोलंदाजाकडे आहे आणि म्हणूनच अगदी छोट्याशा गावामधून येत असताना आजच्या घडीला पाहायला गेलं तर प्रसन्न पाटीलची मागणी सुद्धा या व्यावसायिक जगतामध्ये खरं तर फार मोठी आहे. ओ यावेळेस मात्र आज सुरेख ड्राईव्ह स्क्वॅड ड्राईव्हचा अप्रतिम फटका. ही ताकद आहे माट्याची. बॉलला पाठवले सरळ सीमारेषा पार. 4 धावांवर करता चौकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर अगदी स्वीपर कव्हरला असे फटके खेळू शकतो आणि खरं पाहायला गेलं तर एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी जाणला सुद्धा जातो आणि तसाच स्वरूपाचा फटका स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकताना दिसेल. 37 37 धावा धाव फलकावर. शेवटचे 10 बॉल 44 ची आवश्यकता. षटकार मारावे लागतील पंकज जाधवला. 81चं टार्गेट उभं केलंय. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले पनवेल टीमनं. ओ यावेळेस ऑन साईडला उडवलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावण्याची गरज नाही माट्या सांगतोय. बॉलला पाठवले हवाई सफर करण्यासाठी. आणखीन एक षटकार. चौकारानंतरचा मात्र षटकार. ही ताकद आहे. बॅटला बॉल लागला रे लागला की त्याच्यावर षटकाराची मोहर उमटलीच म्हणून समजा. आणि अशाच आविर्भावामध्ये ही फटकेबाजी मात्र सुरू आहे मैदानामध्ये. स्पृहा वॉरियर लढतोय. अलिबागचा संघ योद्ध्याप्रमाणे लढतोय. जरूर 81 धावा असतील तरी सुद्धा आमच्यामध्ये ती ताकद आहे. फलंदाजीतली गुणवत्ता सिद्ध करत असताना सध्याच्या घडीला
43 धाव फलकावर 9 बॉल मध्ये 38 38 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9 सगळ्याच बॉल वर खरं तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा सोडून दिला हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. अंपायर जावेद फरीद सर इशारा करत असताना वाईड बॉल कॉल. इकडे धावण्याचा प्रयत्न झाला होता खरं तर अंपायर्सनी सांगितलंय. हसतात दोनही फलंदाज. स्मिथ असे करत असताना थ्रो केला होता परंतु पंकज जाधवला स्ट्राईक आपल्याकडे ठेवायला काही हरकत नाहीये सध्याच्या घडीला. आणि ही खरं तर सगळ्याच प्रेक्षकांची आतून आलेला आवाज सुद्धा असेल तो. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर पाऊस पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. आणि हे करतो प्रसन्न पाटील. खेळपट्टी म्हणण्यापेक्षा खरं तर खांद्याचा वापर करतो. उंच पुरासा गोलंदाज आहे. खांद्याचा वापर करून चेंडूला अतिरिक्त उसळी देतो आणि अशी उसळी मिळाल्यानंतर असे शॉट्स खेळणं. कारण या शॉट्सवर पुल हुकचेच फटके तुम्ही मारू शकता परंतु बऱ्याच वेळेला हे शॉट्स खेळत असताना झेल उडण्याची सुद्धा शक्यता तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असते. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप बीट केले माट्याला. डॉट बॉल. प्रसन्न पाटील आता मात्र कमबॅक करत असताना पाठीमागच्या 2 बॉल मध्ये निर्धाव चेंडू पडलेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे 44 वर. शेवटचे 7 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड रिमेनिंग 7 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सोडून दिला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. ही रणनीती चांगली आहे फार प्रसन्न पाटीलची. एखाद दुसरा वाईड बॉल गेला तरी चालेल परंतु निर्धाव चेंडू आला तर नक्कीच मॅच आपल्याकडे येणार आहे. त्यामुळं एखादी रन गेली तरी चालेल परंतु जर लिगल डिलिव्हरी पडली तर हा डॉट बॉल होणं सध्याच्या घडीला फार महत्वाचं आहे. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेट झोन कडे हा चेंडू चाललाय. सूरज पाटील त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळाली आणि अशाच पद्धतीनं तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 46 धावा. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 35 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 6 असं इक्वेशन. आणि 6 बॉल मध्ये 36 धावा सुद्धा या स्पर्धेमध्ये झाल्यात. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये करण मडवी गावठाणच्या करण मडवीनं तो पराक्रम केला होता. 6 बॉल मध्ये 36 धावांची गरज असताना 37 धावांची गरज होती. खरं तर 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम मात्र करण मडवीने केला होता या स्पर्धेमध्ये. आणि त्यातला पहिला चेंडू निर्धाव गेला होता. पिल्लेज कॉलेजच्या ग्राउंडवर तो वर्ष आपण सेलिब्रेट करत होतो. खरं तर कोविड मध्ये या मैदानावरती स्पर्धा आपल्याला खेळवता आली नव्हती आणि त्यामुळे पिल्लेजचा ग्राउंड आपण निवडलं होतं. परंतु या स्पर्धेमध्ये असे अनोखे विक्रम खरं तर आजपर्यंत या मैदानामध्ये झालेत. किंजल ट्रॉफी रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये तर 6 बॉल मध्ये 45 धावा सुद्धा झाल्यात. ओ यावेळेस सरळ पॅटवर आला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू आणि सरळ स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन. पंकज जाधव बुम बुम माट्या परतीच्या प्रवासाला. असाच पहिला चेंडू निर्धाव गेला होता आणि 6 बॉल मध्ये 36 धावांची गरज होती. आणि समोर संघ सुद्धा असाच होता. बरेचसे खेळाडू खरं तर या संघामधील खेळताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात. एक आठवण आहे, एक कटू आठवण. त्यानंतर नक्कीच हा संघ विसरला आणि त्यानंतर उत्तुंग भरारी सुद्धा घेतली. तेजस मात्रे आम्हाला ही आठवण करून देत असताना 5 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 4 निखिल पाटील. अलिबाग संघ सुद्धा एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत खरं तर या संघामध्ये. परंतु 80 धावा हे थोडस जास्त अंतर पार करायचं आणि अशा परिस्थितीमध्ये संघ थोडासा इकडे दमछाक झाले या धावांचा पाठला करत असताना. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. जास्त उशीर करू नका. आपल्याला वेळेमध्ये सामने संपवायचे आहेत.
यावेळेस मात्र थोडासा थिक एज लागले आउटसाइड एज आणि फास्ट स्लिप कडे हा झेल त्या ठिकाणी देऊन पहिलाच बॉलवर मात्र बाद होईल. निखिल पाटील लगातार 2 चेंडूंमध्ये 2 सफलता अर्जित केल्यात. बामणडोंगरीचा गोलंदाज आदित्य पाटीलनं ऑन हॅट्रिक नाव विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज पहिल्यांदा बाद केलं ते पंकज जाधवला आणि त्यानंतर आता मात्र निखिल पाटील बाद झालाय. खातही उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर मात्र तंबूमध्ये परततोय आणि 5व्या क्रमांकावर नवीन बॅटर मैदानामध्ये जाईल. परंतु हा सामना आता मात्र पाहायला गेला तर मजबूत स्थितीमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले पनवेल हा संघ हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना प्रफुल्ल पाटील मैदानामध्ये जातोय. प्रफुल्ल पाटील 4 बॉलमध्ये 35 धावांचं समीकरण आहे आणि हे फार जुळणं कठीण आहे. इम्पॅक्ट प्लेयर आहे. ओ इम्पॅक्ट टाकत असताना यावेळेस मात्र प्रफुल्लच्या बॅट मधून येतोय मिड विकेटच्या वरतून खेचलेला उत्तुंग षटकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर प्रफुल्लचा धमाका पाहायला मिळालाय. षटकारानं आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडलंय आणि इम्पॅक्ट म्हणून का निवड केले आणि तोच इम्पॅक्ट टाकत असताना उरण तालुक्यामधील एक लोकप्रिय खेळाडू हळूहळू उरण तालुक्यामधील सगळेच खेळाडू येताना दिसतात. कॅप्टन संघाकडून खेळताना दिसतील. अभिजित ठाकूर छोट्या अकबर या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बॉल पाठीमागे चाललाय. 22चा इशारा आलाय पंचांचा. 1 धाव मिळेल. एक्स्ट्राज मध्ये धाव नोंदवली जाईल. तगडी स्टारकास्ट आहे. उरण तालुका म्हटला तरी तगडी स्टारकास्ट. कंठवलीचे वैभव पाटील आहेत. मुळेकडचे जीवित मात्रे दिसतात आपल्याला. ध्रुवित मात्रे आहे बोरीचा. एकापेक्षा एक स्टार तुम्हाला आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणि प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळणार आहेत. घेऊ नाव तेवढी कमी आहेत. आदित्यचा हा चेंडू यावेळेस मात्र आणखीन एक विकेट मिळून देईल. 3री विकेट या ओव्हर मधली आदित्य पाटीलच्या नावावर. सुपर बॉलिंग. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचा खेळाडू आहे आदित्य पाटील आणि या ओव्हर मध्ये तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. कमाल गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी तेजस मात्रेला सुद्धा सुकावणारी असेल कारण ग्रामीणचा संघ सुद्धा खेळताना दिसेल. आदर्श पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना वाघरणचा खेळाडू. 53 धावा झाल्या. 53ला 4. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी. औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅच. बी प्रिपेअर. वॉर्म अप करा. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तुम्हाला. डावी शिलेवून विचुंबे. बी रेडी प्लीज. ओल्लोवा फुलटॉस बॉल पिक केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरतून. जाता जाता एक षटकार मारलाय आदर्शच्या बॅटमधून. या 6 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल 59 आणि सामना जिंकलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले पनवेल या संघानं तब्बल 21 धाबांना हा सामना खिशात घातलाय आणि सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही सामने जिंकलेत. ते 24 लाईव्ह इव्हेंट्सना अभिनंदन. आणि यानंतर मात्र सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला नाविश 11 विचुंबे. चला नावीची रेणू विचुंबे लगेच चला मैदानामध्ये कारण 2:30 वाजलेत. प्लीज कोऑपरेट. आणि आजकाल तुम्हाला सुद्धा माहिती आहे अंधार लवकर पडतो. दिवस छोटा आहे त्यामुळं लवकर काळोख पडतो. प्लीज विनंती आहे की आपण लगेच मैदानामध्ये चला. चला लवकर चला मैदानाचा. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. अक्षय पवार
अक्षय पवार चला आपला स्क्वॉड घेऊन आपण मैदानामध्ये चला प्लीज. अकरा बॉल मध्ये 36 धावांची इनिंग करणारा विश्वजित म्हात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय विश्वजित म्हात्रे. अर्थातच आभ्या ही ट्रॉफी त्याला सुपूर्द केली जाते. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन आभ्या. आणि सिक्सर सुप्रीमो यांच्याकडून ही बॅटची ग्रीप दिली गेले. कसं वाटतंय अभ्या, पहिल्या 2 मॅच मध्ये 90+ स्कोर उभा केलाय. हा परफॉर्मन्स आता मात्र या टेनिस क्रिकेट हंगामासाठी किती आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे? खरं तर पहिले मी माझ्या टीमचं आणि कॅप्टन मयूर वाघमारेचं धन्यवाद मानले की त्यांनी मला पुढे चान्स दिली. पहिल्या मॅचला 1 डाऊन पाठवलं, त्यात बॅटिंग चांगली केली तर त्यांनी मला या मॅचला पुढं पाठवला. आणि ओमकारने आणि चांबोनी त्यांनी पण लास्टला फिनिशिंग टच एकदम चांगला आहे, त्यामुळे स्कोर म्हणजे बॉलरना आमच्या भरपूर झाला. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये? महाराष्ट्रामधील सगळ्यात पाहायला गेलं तर एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि या 14 दिवस या स्पर्धेचा आयोजकांपैकी सुद्धा तुमचा सहभाग या स्पर्धेमध्ये असतो. यंदा ISPL मध्ये जो बॉल यूज केला होता, टेप बॉलचा प्रयोग पाहायला मिळाला. काहीतरी नाविन्य नेहमीच या स्पर्धेमध्ये दिलंय. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खरं तर घरचीच स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आमच्या आदर्श स्पोर्ट्स वर्षभर वाट बघत असतो आणि या स्पर्धेत खेळताना खरोखर खूप मजा येते. चला अभिनंदन. अभ्या हा होता अभ्या. 2 मॅच मध्ये ज्यानं 91 धावा ठोकल्यात आणि या 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले हा संघ 2 सामने जिंकतोय. जाऊया पुढच्या सामन्याकडे आणि ऐकूया प्रवीणजी दुगाडे यांना. थँक्यू. नाविश 11 वेसुंबे बनाम